गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज आहे भाऊबीज. तर भाऊबीजेच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि गाईज आज आम्ही नाही का गुन्हातला आलेलो आहे, ते म्हणजे काकीच्या माहेरला. तुम्ही मागच्या ब्लॉक मध्ये बघितलंच असेल. तर गाईज आम्ही आता थोड्याच वेळात पिंपळनेरला निघणार आहे मामाच्या गावाला. तर आता काका विका आवडतं ते सगळेजण आवरून बिवरून रेडी झालेले आहे, आंघोळ बिंघोळ झाली मस्तपैकी. आता थोड्याच वेळात निघणार आहे. चला गाईज. तर गाईच आता इथं भाऊबीजची ओवाळणी चालू आहे. ओमला ओवळती सिद्धी. काय बघतो हो तिकडे बघा. चालू आहे तर गाईच आता वैष्णव सोमला ओवळती. गाईच आता निघालेलो आहे म्हणजे सगळे बाय बाय करायला थांबले ते. सोम डाळ मी घेतले काय तीन सोमने डाळी घेतले चाललेलो आहे. तर गाईच आता निघालेलो आहे आणि पुढं बघा डग कसं झालेलं आहे गाईच. आता इकडे पाऊस चालू होता, थोडाफार आलता पाऊस. बघायच पुढं कसं झालेलं आहे. बघा आखा दादा आणि अक्षय दादा आलेले आहेत. पिंटो काका तिकडे मी आलेली आहे, फोनवर बोलते. आणलेलं आहे गाडी शेवटी तांबड्याला आलेलो आहे म्हणजे मामीच्या गावाला. जे आपल्या मामीचं इथं माहेर आहे तिथं आलेलो आहे आता. आणि काका गेलेले आहेत आताच थोड्याच वेळात. आता आम्ही अर्धा एक तासात निघणार आहे पिंपळनेरला. पिंटू काका आलेले, पिंटू काका पुढे गेले ते, मग आम्ही मागला जाणार आहे. आका दादा सुयोगी आम्ही सगळे मामाचे नंतर जाणार आहे. कारण मामीचे नाही का भाऊ येतात ते, त्यांना भाऊबीज हे करायचं साजरा करायचं, त्यामुळे पिंपळनेरला गेलो तिथे पण साजरा करणार आहे गायचं. येतो रात्री थोड्या वेळ. बाय बाय. तर गाईच आता जेवण करतोय, चपाती पनीर भाजी आणि भात खातोय. आम्ही आज आंबळ्यातच थांबणार आहे कारण खूप रात्र झालेली आहे. आणि मम्मी ते गेले त्या पिंपळनेरला. आम्ही उद्या जाणार आहे आता कारण रात्र झाली खूप, त्यामुळे आता आम्ही इथंच थांबणार आहे. कारण मी आजचा ब्लॉग एंड करतो. ब्लॉग आवडला लाईक सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.